त्यानंतर होईलच प्रेम मालिकेचा आजचा धमाकेदार भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो। बाप रे बाप, काय म्हणून सांगू तुम्हाला, वसू तर पोपटासारखीच बोलू लागलेली असते। जे गुन्हा केलेला आहे त्या गुन्ह्यांची कबुली पोपटासारखं बोलून दिलेली असते। सोबतच नंदिनीने अशी शिक्षा दिलेली असते आणि त्या शिक्षेमुळे आता रम्या वसूची वाट लागणार असते। सोबतच इथे जीवाला नंदिनी समजलेली असते आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आपले विक्रमला आता इथे नंदिनीने कुठलीही चूक केलेली नव्हती, कुठलेही खोटे आरोप केलेले नव्हते, ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव झालेली असते आणि त्यामुळे आता इकडे जी वसू आहे रम्याची वाट लागलेली असते। हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे, पण एक व्हिडिओ सुद्धा आता इथे मिथुन काकांनी समोर आणलेला असते। हे सगळं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। तर आता प्रेक्षकांनो, इकडे मात्र जीवा जो आहे तो इकडे दीपकला नंदिनीची बाजू समजावून सांगत असतो, तो का मदत कर, आणि त्याचबरोबर इथे नंदिनीने आजपर्यंत माझ्यासाठी खूप काही केले रे, पण ही शेवटची एक संधी आहे, मला तिच्यासाठी काहीतरी करायचंय, मी तुझ्या हातपाय पडतो, हवं तर पाया पडतो, पण प्लीज नाही म्हणू नकोस, चल आणि जे खरं सत्य आहे ते सगळ्यांसमोर सांग। त्यावरच आता दीपक त्याच्या हात धरत असतो आणि म्हणत असतो, प्लीज तुम्ही लोक मला समजून घ्या ना, मी नाही तुमची मदत करू शकत, त्यावेळेस सुद्धा मी मजबूर होतो आणि आता सुद्धा ह्या वेळेला सुद्धा मी मजबूर आहे, प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना। त्यावेळेला तू मजबूर होतास म्हणजे मला नाही समजलं, काव्या म्हणते। त्यावरच आता इकडे जीवा सुद्धा त्याला विचारत असतो, सांग ना काय झालेलं आहे। त्यावर लगेच दीपक म्हणत असतो, जर मी इथे तुम्हा सगळ्यांना खरं सांगितलं किंवा खरी साक्ष दिली, येऊन गुन्हा कबूल केला, तर इथे तो दीपक माझ्या बाळाला मारून टाकेल। माझं बाळ, या बाळासाठीच मी आतापर्यंत खूप काही गोष्टी केल्यात आणि त्यामुळे इथे मी तुमची मदत नाही करू शकत। त्या दीपकने मला धमकी दिलेली आहे आणि धमकी दिल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी इथे नाही करता येणार। त्यावरच आता इकडे पार्थ म्हणत असतो, तुला आणि तुझ्या बाळाला काहीही होणार नाही, ही सगळी जिम्मेदारी माझी आहे। त्यावरच आता सँडी म्हणत असतो, पण कसं कसं नाही होणार आहे काही, आणि मला खूप भीती वाटत आहे, असं इथे तो बोलतो। त्यावरच आता काव्या त्याच्या समोर उभी राहते आणि म्हणत असते, काही नाही होणार आहे, माझ्यावर विश्वास ठेव। आणि त्याचसोबत हे पार्थ देशमुख आहेत, त्यांच्या खूप ओळखी आहेत। त्याचसोबत इथे त्यांनी एखाद्या माणसाला मदत करायची ठरवली, एखाद्या माणसाची काळजी घ्यायची ठरवली, तर ते जीव ओतून त्यांची काळजी घेतात। त्याचसोबत इथे समोरचा माणूस त्यांच्यासोबत कसा वागतोय, काय करतोय, ह्या गोष्टीशी त्यांना काही घेणं देणं नसतं, पण फक्त आणि फक्त इथे त्यांनी एकदा शब्द दिला तर तो शब्द ते कायम पाळतात, असे हे पार्थ देशमुख आहेत। त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस। इथे पार्थला काव्या त्याच्याबद्दल बोलत असते, त्यामुळे खूप जास्त छान वाटत असतं, कारण इथे आतापर्यंत पार्थने काव्याची खूप जास्त काळजी घेतलेली असते, खूप काही गोष्टी इथे तिच्यासाठी केलेल्या असतात आणि त्याच गोष्टीचं फळ इथे मिळालेलं असतं। म्हणजेच की ते काव्याने त्याच्याकरिता एवढं बोललेलं असतं, त्याचं कौतुक केलेलं असतं, त्याच्यासाठी त्याच्याबद्दल इथे कॉम्प्लिमेंट दिलेली असते, म्हणून आपला पार्थ आता फिदाच झालेला असतो। इकडे काव्याने त्याला शब्द दिलेला असतो, ती म्हणत असते, तू नको काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल आणि सगळं काही इथे आम्ही बघू ना, तू फक्त आणि फक्त इथे साक्ष दे, तुला काही होणार नाही, ही जिम्मेदारी आमची असेल, असं इथे ती बोलत असते। आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर इकडे मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता हा म्हणत असते, अरे तू हे काय करत आहेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की तुला कळत नाही का, त्याचसोबत इथे तू एवढ्या चुकीच्या पद्धतीने त्यांच्यासोबत वागलेला आहेस, तरी सुद्धा इथे ते तुझी मदत करायला तयार झालेले आहेत आणि तरी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी इथे ते फक्त आणि फक्त इथे तुझ्यासाठी करतायत। आता तरी डोळे उघड रे सँडी, असं का करतोस, कर त्यांची मदत, तू असा नको करूस, नको वागूस, असं इथे रेखा बोलत असते। आता रेखाने ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर मात्र सँडीला इकडे काहीच कळत नसतं, काय करावं आणि काय नाही म्हणून। आता इकडे आज तुझं बाळ इथे नंदिनीमुळे वाचत आहे आणि तू तिच्यासाठी एवढं सुद्धा करू शकत नाहीस का सँडी, का असा वागतोयस, प्लीज नको असा वागूस, असं इथे रेखा समजावण्याचं काम करत असते। त्याचबरोबर सँडी अगदीच हतबल झालेला असतो, किती स्वार्थी आहेस तू, अशा पद्धतीने स्वार्थी नको राहूस रे सँडी, असं रेखा म्हणते। इकडे काव्या सुद्धा म्हणत असते, प्लीज सँडी एकदा मदत कर आमची, तू जर एकदा मदत केलीस तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतील, असं नाही म्हणू नकोस, असं इथे ती बोलत असते। तेवढ्यातच आता इकडे नंदिनी बाहेर आलेली असते। नंदिनी बाहेर आल्याबरोबरच आता लगेचच ती म्हणत असते, एक मिनिट काव्या, हे बघ, बळजबरी करून कुठल्याही गोष्टी होऊ शकत नाहीत आणि त्याचबरोबर आपण समोरच्याने मदत करायची की नाही आणि त्याचसोबत इथे तो आपल्याला मदत कर असं आपण त्याला इथे गृहीत धरू शकत नाही किंवा जबरदस्ती आपण त्याच्यावर करू शकत नाही। तुम्ही काळजी करू नका, तुमचं बाळ सुखरूप आहे। आणि त्याचवेळी आता इथे काव्या म्हणत असते, बरं झालं ताई आपण वेळेवर आलोत, आपण जर वेळेवर आलो नसतो तर। त्यावरच नंदिनी म्हणत असते, हो ते तर आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की, आणि हे बघा, ज्याची
ज्याची त्याची नियत आणि ज्याची त्याची मनाची मनस्थिती ही त्या माणसावर डिपेंड करते की आपण कोणाची मदत करायची आणि कोणाची नाही करायची. त्यामुळे आपण त्याला नाही जबरदस्ती करू शकत. प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या आणि तुम्ही नका काळजी करू. तुमचं बाळ आता सुखरूप आहे. तेवढ्यातच पाठीमागून बाळाच्या रडण्याचा आवाज आलेला असतो आणि बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर बाळाची जी सर्जरी आहे ती आता व्यवस्थित पार पडलेली असते. त्यासोबत नंदिनीने ब्लड दिलेला आहे, त्यामुळे सुद्धा सगळ्या गोष्टी व्यवस्थित झालेल्या असतात. चला निघूया का आपण, असं इथे ते बोलत असतात. असं म्हटल्यानंतर आता ही लोक निघतात. तेवढ्यातच सँडीने चमत्कार केलेला असतो. सँडी लगेचच म्हणत असतो, 1 मिनिट, मी तुमची मदत करायला तयार आहे. असं म्हटल्याबरोबर ह्या चौघांच्या जे चेहरे आहेत त्यांच्यावर आनंद आणि आश्चर्याचे भाव उमटलेले असतात. काय, तू आमची मदत करायला तयार आहेस? त्यावर तो म्हणत असतो, हो मी तयार आहे तुमची मदत करायला. मी तयार आहे वसू आत्याबद्दल साक्ष द्यायला. त्याचसोबत इथे वसूनेच आम्हाला इथे पैसे दिले होते आणि दीपक आणि मला मिळून इथे नंदिनी तुम्हाला किडनॅप करायला सांगितलं होतं. हे सगळं मी इथे बोलायला तयार आहे. त्याचबरोबर आता इकडे मात्र लोक बोलत असतात. पण आत्ता सुद्धा जर वसू आत्या इथे पलटली आणि इथे जर त्यांनी इथे ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर त्यावर सँडी म्हणत असतो, हो त्या खूप चालू आहेत आणि त्याचसोबत इथे त्या पोहोचलेल्या सुद्धा आहेत. त्यामुळे मला असं वाटतंय की हा प्लॅन जर अयशस्वी झाला तर त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, नाही हा प्लॅन अजिबातच अयशस्वी होणार नाही. कारण आता माझ्याकडे हे सगळं सत्य समोर कसं आणायचं याकरिता खूप मोठा भन्नाट असा प्लॅन आहे आणि मी जे सांगते त्याच पद्धतीने तू सगळं तिथे येऊन बोलायचं आहेस आणि चुकीचं काही बोलायचं नाही. तू जे केलंयस तेच बोलायचंय, पण ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलायचं आहे असं नंदिनी सांगत असते. आणि तेवढ्यातच इथे आता जीवाला फोन आलेला असतो. जीवाला मिथुन काकांचा फोन येतो आणि मिथुन काकांचा फोन आल्यानंतर इथे जीवा त्यांच्याशी बोलत असतो. आता तिकडून मिथुन काका काय बोलतायत हे तर दाखवलं नाही प्रेक्षकांनो, पण खरंच सांगू का तुम्हाला, तर इथे मिथुन काकांना पुरावा सापडलेला असतो आणि तेच त्यांनी जीवाला सांगितलेलं असतं. कारण जीवाच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्टपणे उमटलेले असतात. लगेचच नंदिनी विचारते, काय म्हणत होते मिथुन काका, एवढे काळजीत का आहात तुम्ही? पण आता इथे ते स्किप केलेलं आहे त्या लोकांनी. इकडे आता संध्याकाळची दिवे लागण्याची वेळ असते. मानिनी आणि त्याचबरोबर आज विक्रम इथे देवपूजा देवासमोर दिवा अगरबत्ती करत असतात आणि देवाला नमस्कार करत असतात. तेवढ्यातच पाठीमागून आता रम्या आणि वसू आलेले असतात. त्या आल्याबरोबरच आता इकडे नमस्कार करायला घेतात आणि इकडे मात्र वसू मुद्दामच मानिनीला म्हणत असते, काय ग मानिनी बरी आहेस ना? मी तर पहिल्या मानिनीला खूप जास्त मिस करते आणि मानिनी तुझा माझ्यावरचा राग आणखी गेला नाही का ग? पण मी खरं सांगू का तुला, मी इथे पहिल्याच मानिनीला खूप जास्त मिस करते ग. प्लीज तू माझ्याशी का अबोला धरून आहेस, बोल ना. त्यावरच विक्रम म्हणत असतात, अगं मानिनी काय बोलते वसुताई, तुला काहीतरी विचारते, काहीतरी सांगण्याचा बोलण्याचा प्रयत्न करते, कमीत कमी तिच्या त्या प्रश्नाला उत्तर तरी दे. असं न म्हणूनच आता ती काहीच रिॲक्ट होत नसते. आता विक्रमचा हात पुढे आलेला असतो आणि तेवढ्यातच वसू म्हणत असते, अरे काय हे विक्रम, मी बांधलेल्या राखीचा धागा सैल कसा काय झाला आणि इकडे मी तो घट्ट करून देते. असं म्हणता क्षणी आता लगेचच पाठीमागून चौघजण आलेले असतात आणि ते नंदिनी म्हणत असते, खोट्या आणि त्याचबरोबर काळा चेहरा घातलेला राखीचा धागा किती दिवस टिकणार आहे वसू आत्या? तेव्हाच आता इकडे वसू म्हणत असते, काय चाललंय तुमचं आणि परत तू वेडी झाली की काय आणि तुला नेमकं काय म्हणायचं आहे? त्यावरच आता पुन्हा हे तुझं भूत आणि हे सगळं काही उतरलं नाहीये का? पुन्हा माझ्याबद्दल काहीतरी शोधून घेऊन आलीस का, जे की पुन्हा एकदा खोटं ठरणार आहे? त्यावर आता नंदिनी म्हणत असते, हो आम्ही चौघजण सुद्धा असा काहीतरी खणखणीत पुरावा घेऊन आलेलो आहे जे की आता तुमचं सत्य सगळं काही बाहेर आणणार आहे. त्यावर आता वसू म्हणत असते, हो पुन्हा तेच नवनवीन गोष्टी आणि पुन्हा त्याच पुन्हा तू तोंडावर पडणार आहेस का? आणि त्यावरच आता इकडे काव्याला खूप राग येत असतो, पण ती खूप कंट्रोल करत असते. कारण नंदिनीने तिला बजावलेलं असतं की काव्या प्लीज, जोपर्यंत मी तुला काही म्हणत नाही किंवा मी तुला काही गोष्टी ते करायला सांगत नाही तोपर्यंत तू काहीच करायचं नाही. मी माझ्या पद्धतीने बरोबर इकडे आता वसू आत्याकडून सगळं सत्य वधवून घेते. त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते, हो बरोबर आहे ना, तुम्ही मला माझ्याच लग्न मंडपातून किडनॅप करायला लावलं आणि किडनॅप करायला लावून मला मारून टाकायला लावलं होतं, हो की नाही? बरोबर आहे ना? आणि त्याच्याच बदल्यामध्ये आम्ही इथे असा पुरावा दाखल केलेला आहे आणि तो आणलेला सुद्धा आहे, असं इकडे ती बोलत असते. त्यावरच आता इकडे विक्रमला राग येत असतो. कारण विक्रम म्हणत असतात, काय चाललेलं आहे पुन्हा त्याच गोष्टी तुम्ही इथे का उगाळून काढत आहात आणि कशामुळे? त्यावर वसू हसत असते आणि म्हणत असते, बघ विक्रम बघ, इथे पुन्हा एकदा तुझ्या बहिणीला खोटं पाडण्याचा आणि खोटं ठरवण्याचा हे लोक प्रयत्न करत आहेत. काय करावं मला कळत नाही आणि त्याचसोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की ही लोक माझ्यासोबत असं का वागतील ह्या सुद्धा गोष्टी मला इथे कळत नाहीत.
अगं तू वेडी आहेस का नंदिनी? पुन्हा 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 तेच तेच इथे तू का करत आहेस? अरे जीवा, तुझ्या बायकोला वेड लागले बहुतेक. त्यावरच आता इकडे मात्र मानिनी म्हणत असते, वसुताई जरा व्यवस्थित आणि तोंड सांभाळून बोला. अगं काय मी बोलू, कशा पद्धतीने बोलू? ही बघ ना काय करत आहे, हिला कळत नाही का ही कशा पद्धतीने वागते? त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, हो कळतंय ना, मग आता तो पुरावा मी दाखवणारच आहे ना. पण इकडे विक्रम अजिबातच ऐकून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतात. वसू तर तिथून कल्टी करण्याच्याच मनस्थितीमध्ये असते. ती लगेचच तिथून बाजूला होते. लगेचच नंदिनी म्हणत असते, 1 मिनिट तुम्ही कुठेही जाऊ नका प्लीज, थोड्या वेळासाठी तुम्हाला इथे थांबावंच लागेल. त्यावरच ती म्हणत असते, असं कसं, हे सगळं काय चाललेलं आहे आणि तू इथे कसला पुरावा सादर करणार आहेस? हो मी अगदीच तुम्हाला सांगते त्याच पद्धतीचा पुरावा इथे सादर करणार आहे. तुम्ही मला माझ्या लग्नातून इथे किडनॅप केलं होतं आणि ह्या सँडीला आणि दीपकला हाताशी धरून इथे तुम्ही मारून टाकायला इथे त्यांना सांगितलं होतं. ए बाई, काही कसं बोलतेस तू? आणि हा आता कुठून पुरावा आणलास आणि हे सगळं काय आहे? आणि असे किती पैसे देऊन इथे माझ्या विरोधामध्ये तू बोलायला इथे पुरावे तयार करणार आहे, सांग ना. त्यावरच आता इकडे विक्रम म्हणत असतात, हा सगळा काय प्रकार आहे? आणि त्याचबरोबर ए भामट्या, तू कोण आहेस रे? त्यावर आता लगेचच जीवामध्ये पडत असतो आणि जीवा म्हणत असतो, बाबा प्लीज तुम्ही थोडंसं शांत हो ना आणि एकदा नंदिनीला इथे तिला स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्या. त्यावर लगेचच काव्या सुद्धा म्हणत असते, बाबा प्लीज एकदा तुम्ही ऐकून घ्या, ताईला एकदा एक संधी द्या. आणि त्याचबरोबर ताई एकदा का हे सगळं सिद्ध करू शकली ना तर पुन्हा आम्ही कधीच तुम्हाला काहीच गोष्टी म्हणणार नाही किंवा मागणार सुद्धा नाही. त्यावर लगेच सँडी म्हणायला सुरुवात करत असतो. तर इकडे रम्या म्हणत असते, काय रे तू कोण आहेस? आणि त्याचबरोबर आता तुला किती पैसे दिलेत ह्या नंदिनीने आणि काय बोलायला सांगितलंय? त्यावरच आता नंदिनी म्हणत असते, कोणाला कोणीही पैसे दिलेले नाहीयेत आणि कोणाला उगाच कोणी कसंही बोलायला सांगितलेलं नाहीये. सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच की हा सँडी आहे. दीपकला तर तुम्ही विकत घेतलं, दीपकची तर तुम्ही बोलती बंद केली, पण हा सँडी इथे काय म्हणतोय ते तरी ऐकून घ्या. असं म्हणता क्षणी आता इथे सँडी म्हणत असतो, हो इथे मला वसू आत्याने मला आणि दीपकला खूप पैसे दिले आणि खूप पैसे दिल्यानंतर इथे त्यांनी असं सांगितलं की जेव्हा नंदिनी गौरीहार पूजण्यासाठी आतमध्ये जाईल तेव्हा तिला तुम्ही कार्पेटमध्ये गुंडाळून किडनॅप करायचं आणि किडनॅप केल्यानंतर तिला मारून टाकायचं, असं ह्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यावरच आता वसू म्हणत असते, हे सगळं खोटं आहे, मी असं काहीही केलेलं नाहीये, ही लोक खोटं बोलतायत, नाही मी असं काहीही केलेलं नाहीये. पण इकडे आता विक्रम म्हणत असतो, हा कशावरून खरं बोलतोय? त्यावरच मानिनी म्हणत असते, प्लीज एकदा तरी ऐकून घ्या ना, प्लीज काय म्हणतायत ही पोरं, एकदा त्यांना एक चान्स द्या ना आणि ऐकून तरी घ्या. पण इकडे लगेचच आता सँडी म्हणत असतो, हो बरोबर आहे ना वसुंधरा मॅडम, तुम्हीच आम्हाला पैसे दिले होते आणि तुम्हीच मला आणि दीपकला इथे नंदिनीला किडनॅप करायला सांगितलं होतं. त्यावरच वसू म्हणत असते, मी असं काही करायला सांगितलं नाही. असं कसं नाही करायला सांगितलं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आम्ही तिला सुरुवातीला टेम्पोत घेऊन गेलो आणि टेम्पोची चेकिंग होत असताना तुम्हीच आमच्याकरिता कार पाठवली ना. त्यावर नंदिनी लगेचच म्हणत असते, हो जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा आम्ही कारमध्येच होते, बरोबर की नाही वसुआत्या? त्यावरच आता इकडे सँडी म्हणत असतो, हो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की किडनॅप करून तिला कायमचं संपवायचंय, मारून टाकायचंय असं ह्यांनी आम्हाला सांगितलं होतं. त्यावरच वसुआत्या म्हणत असते, नाही हे सगळं खोटं आहे, मी असं काही नाही केलेलं, तुम्ही मला फसवताय, मी काही नाही केलेलं, सगळे खोटं बोलतायत, पिहू खोटं बोलते, नंदिनी खोटं बोलते, दीपक खोटं बोलतोय, हा सँडी सुद्धा खोटं बोलतोय, नाही मी असं काहीही केलेलं नाही. बापरे प्रेक्षकांनो, खरं सांगायचं म्हणजेच की ज्या पद्धतीचा नंदिनीचा प्लॅन असतो ना तो प्लॅन आता ही लोक इथे वर्क करणार असतात. कारण नंदिनी, जीवा, पार्थ आणि काव्याने खूप मोठा गोंधळ इथे घालून ठेवलेला असतो आणि त्या गोंधळामध्ये किंवा त्या मास्टर माइंड गेममध्ये इथे आता वसू जी आहे ना ती अगदीच अडकलेली असते. कारण ती जी चांगलीच कोंडी झालेली असते. कारण इथे आता दोन्ही बाजूंनी हे 4 जण उभे असतात. एका बाजूला पार्थ, त्याचबरोबर जीवा, तर दुसऱ्या बाजूला नंदिनी आणि काव्या आणि मध्ये वसुआत्याला उभं केलेलं असतं. आणि ते नाही ते प्रश्न विचारून भांबावून सोडत असतात. असे प्रश्न विचारतात की तिला हो नाही ह्याच प्रश्नामध्ये उत्तर द्यावं लागत असतं. आणि त्याचमुळे आता इकडे जेव्हा काव्या म्हणत असते, बोला वसुआत्याबाई बोला, तुम्ही हे सगळं का केलं? का माझ्या नंदिनीताईला मारून टाकायचा तुम्ही ते प्लॅन केला? तुम्हाला मारून टाकून काय मिळणार होतं? त्यावर आता लगेचच नंदिनी सुद्धा बोलत असते, मला मारून तुम्हाला काय मिळणार होतं? सांगा ना, सांगा वसुआत्या सांगा. त्यावर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला पार्थ म्हणत असतो, काय केलंस आत्या तू? हे असं बोल ना, का मारून टाकायचं होतं तुला नंदिनीला आणि काय मिळणार होतं नंदिनीला मारून टाकून? तुला बोल ना. त्यावर लगेचच जीवा सुद्धा म्हणत असतो, सांग ना, सांग वसुआत्या सांग, तू का केलंस असं हे सगळं काही? त्याचबरोबर इथे मला सुद्धा हे लग्नापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केलास? त्यावर लगेचच काव्या म्हणत असते, हो अगदीच बरोबर आहे, जेव्हा ताई गौरी हार पूजत होते तेव्हा तुम्ही मुद्दामून मला आणि माझ्या आईला खाली पाठवलं, बरोबर की नाही? मुद्दामून केलं हे सगळं तुम्ही, तिला मारून टाकायचं
करायचं होतं म्हणून हे सगळं केलं वसू आत्या तुम्ही? बोला ना बोला. त्यावर लगेचच पार्थ म्हणत असतो, माझं आणि नंदिनीचं लग्न तुला होऊ द्यायचं नव्हतं म्हणून हे सगळं काही केलंयस ना तू वसू आत्या? बोल ना बोल, दे उत्तर आता ह्या सगळ्या प्रश्नाची. तुला नंदिनीला मारून काय भेटणार होतं? का तू किडनॅप करायला लावलंयस? का मारून टाकलंयस तू तिला? का मारून टाकायला लावलेलं आहेस? बापरे, एवढे प्रश्न चौघांनी विचारलेले असतात, भांबावून सोडलेलं असतं. तेव्हा लगेचच वसू आत्या अक्षरशः प्रेक्षकांना डोक्याला हात लावते. डोक्याला हात लावल्याच्या नंतर तिची मनस्थिती अक्षरशः बघण्यासारखी झालेली असते. एवढी रडकुंडीला आलेली असते वसू की विचारूच नका. इथे डोक्याला हात लावत असते आणि म्हणत असते, नाही 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 नाही, मी असं काही केलेलं नाही. मी फक्त आणि फक्त इथे दीपक आणि सँडीला पैसे दिले होते आणि त्यांना त्या लग्न मंडपातून नंदिनीला फक्त किडनॅप करायला सांगितलं होतं. मी त्यांना मारून टाकायला नव्हतं सांगितलं. बापरे, प्रेक्षकांनो काही धमाल झालेली आहे. म्हणजे खरं पाहायला गेलं तर वसूने स्वतःच्या तोंडूनच गुन्हा कबूल केलेला असतो. रम्याची तर चांगलीच वाट लागलेली असते. इकडे सँडी हसत असतो, त्याचबरोबर सगळ्यांना शॉक लागलेला असतो. आता मानिनी, एवढे दिवस मानिनी गप्प होती. मानिनी आणि तिची सून वेगवेगळ्या झाल्याचं तिला दुःख तर होतच आणि तो वचपा तर आता ती काढणारच होती ना. माझ्या दोन्ही मुलांचं आयुष्य बर्बाद केलंय. इथे नाही ते आरोप आमच्यावर करायला लागले होते. मग आता मानिनी कशी बरं गप्प बसेल? प्रेक्षकांनो, इथे लगेचच आता मानिनी समोर येते आणि म्हणत असते, काय वसुताई बोला ना, आता तुम्हाला ह्या गोष्टीवर काय बोलायचं आहे? का केलं तुम्ही हे असं सगळं? वसुताई, आता तुम्हाला काही म्हणायचं आहे का? त्यावर आता लगेचच वसू पुन्हा पलटते. प्रेक्षकांनो बघा ती काय म्हणते. तर ती म्हणत असते, नाही 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 नाही, हा मुलगा खोटं बोलतोय आणि ह्या चौघांनी मिळून माझ्याकडून सत्यवधून म्हणजे मला जे बोलायचं नव्हतं ते बोलून घेतलेलं आहे. नाही नाही, मी असं काही नाही केलेलं. मी नाही तिला मारून टाकायचा प्रयत्न केला. त्यावरच आता मानिनी म्हणत असते, आत्ताच तर तुम्ही कबूल दिलेले आहे, मग काय खोटं आणि काय खरं? वसुताई बोला ना, काय खोटं आणि काय खरं? म्हणजे हे सगळेजण खोटं बोलत आहेत आणि तुम्ही एकट्याच खरं बोलत आहेत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? सांगा ना. आता इकडे मात्र विक्रमचे डोळे उघडलेले असतात. विक्रम मात्र संशयाच्या नजरेने इकडे वसूकडे पाहत असतात. पण एक भावाचा बहिणीवर असलेला विश्वास येथे तुटलेला असतो. त्यावरच विक्रम म्हणतात, आता काय बोलणार आहेस वसुताई? तू हे सगळं काही केलेलं आहेस? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो हे सगळं वसू आत्याने केलेलं आहे. आणि वसू आत्या, हे बघ, खरं ह्या सगळ्या गोष्टीसाठी सॉरी. आणि बाबा खरंच सॉरी. आम्ही खरं तर वसू आत्याने इथे नंदिनीला मारून टाकायला नव्हतं सांगितलं. हा आमचा प्लॅन होता इथे वसू आत्याकडून सत्यवधून घेण्याचा. आम्ही खोटं इथे बोललो, त्यासाठी सॉरी. पण इकडे आता सँडी म्हणत असतो, हे बघा, मी जे काही केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीबद्दल मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो आणि आज इथे मी सगळं जे सांगितलेलं आहे ते अगदी सगळं काही खरं आहे. मी येतो असं म्हणूनच आता सँडी तिथून निघून गेलेला असतो. आता मात्र इकडे जीवा म्हणत असतो, बाबा हे सगळं खरं आहे. त्याचबरोबर आता वसू पुन्हा म्हणत असते, नाही विक्रम, मानिनी, ह्या लोकांवर विश्वास ठेवू नका. लोक इथे खोटं बोलत आहेत. मी असं काहीही केलेलं नाहीये. आणि त्याचबरोबर तो मुलगा इथे नंदिनीच्या बाजूने का बोलत होता? ह्या लोकांनी त्याला मारलं असेल, धमकावलं असेल आणि पैसे दिले असतील आणि त्यामुळे इथे तो माझ्या बाजूने येऊन बोलत होता. मी असं काही नाही केलेलं. ह्यांनी मुद्दामून माझ्यावर प्रेशर टाकलं आणि माझ्यावर प्रेशर टाकल्यामुळे इथे मला ज्या गोष्टी इथे बोलायचं नव्हते ते मी बोलले. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्या लोकांना जे माझ्याकडून ऐकून घ्यायचं होतं तेच त्यांनी ऐकवलेलं आहे किंवा माझ्याकडून बोलून घेतलेलं आहे. आता इकडे मात्र वसू हे सगळं बोलत असते. पण आता मात्र इथे वसूवर कोणाचाच विश्वास राहिलेला नसतो. कारण आता वरून मिथुन काका आणि त्यांच्यासोबत मंजिरी आलेली असते. आता मंजिरीने एवढ्या कुरघुडी केल्या, एवढी वसूची साथ दिली, पण मात्र सगळे प्लॅन इथे फ्लॉप झालेले असतात. आता जेव्हाच इकडे मिथुन काका येतात, मिथुन काकाच्या हातामध्ये एक व्हिडिओ असतो. हाच तो फोन असतो प्रेक्षकांना मिथुन काकाने केलेला इथे जीवाला, की आता त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी पिहूने काढलेला जो व्हिडिओ होता तो इथे सापडलेला असतो. आणि जेव्हा मिथुन काका इथे तो व्हिडिओ प्ले करत असतात तेव्हा सगळ्यांनी इथे तो व्हिडिओ ऐकलेला असतो. त्या व्हिडिओमध्ये असं रेकॉर्ड झालेलं असतं, वसू इथे जी आपली पिहू आहे तिला धमकावत असते, काय मी नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप केलेला आहे. पिहूला वसू धमकावत असते आणि पिहूला वसू धमकावत असल्या कारणाने आता इकडे मात्र जे विक्रम आणि मानिनी आहे ते अक्षरशः हे लोकांकडे पाहत असतात. कारण जे मिथुन काका आहेत त्यांनी तो व्हिडिओ इथे प्ले केलेला असतो. आणि जेव्हा इथे पिहू शूटिंग करत होती किंवा व्हिडिओ काढत होती तेव्हा मात्र हा व्हिडिओ इथे शूट झालेला होता. आता इकडे रम्या पाहत असते डोळे वाचूनच आणि इकडे मात्र तो व्हिडिओ इथे विक्रम समोर असतो. आणि त्याचबरोबर वसूची चांगलीच वाट इथे लागलेली असते प्रेक्षकांनो. कारण किती नाही म्हटलं तरी सुद्धा आता ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झालेल्या असतात. आता जी इथे वसू आहे ती इथे पिहूला धमकावत होती, जर तू हे सगळं सत्य सगळ्यांना सांगितलं, सगळं खरं इथे सगळ्यांना सांगितलंस तर एक गोष्ट मात्र तू लक्षात ठेव, आणि ती म्हणजेच की इथे मी तुला आणि तुझ्या आईबाबांना ह्या घराच्या बाहेर हकलवेल. आणि तुला माहिती ना की तुला तुझ्या बहिणीच्या कॉलेजची फी किती आहे, त्याचबरोबर इथे मी तुम्हा सगळ्यांना पोचते. आणि तू जर हे सगळं सत्य सगळ्यांना सांगितलंस मग तू तुझ्या आईबाबांचा विचार करणार आहेस की नाही, असं त्या व्हिडिओमध्ये
मध्ये इथे शूट झालेलं असतं. इथे स्पष्टपणे इथे वसूचा आवाज तिथे क्लिअर येत असतो. आता मात्र इकडे सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात की वसूने हे सगळं केलेलं आहे. पण प्रेक्षकांनो किती नाही म्हटलं तरी सुद्धा जी वसू आहे ती ह्या घरची मुलगी आहे. त्यामुळेच आता इकडे विक्रमचा कुठेतरी जाऊन ती सॉफ्ट कॉर्नर असते, किती नाही म्हटलं तरी ती त्याची मोठी ताई असते. त्यामुळेच आता नंदिनीने इथे पुढील भागामध्ये खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. नंदिनी इथे म्हणत असते की वसवात्या खरं तर आता तुम्हाला माफ करण्याच्या तुम्ही लायक सुद्धा नाहीयेत. आणि खरं पाहायला गेलं तर आता वसू आणि रम्या अक्षरशः हात जोडून इथे त्यांची माफी मागत असतात. इथे वसू म्हणत असते, खरंच ग नंदिनी चुकले मी, मला माफ कर, मला फक्त तुला लग्नातून किडनॅप करायचं होतं. माझ्या रम्याचं लग्न पार्थ बरोबर व्हावं एवढीच माझी साधी इच्छा होती आणि मला नको घराच्या बाहेर काढू. इकडे मात्र ते काहीच बोलत नसतात आणि काहीच न बोलत असल्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इकडे आता नंदिनी म्हणत असते, तुम्हाला तर मी घरातून बाहेर हकलवरणार नाही, कारण इथे बाबांची अवस्था पाहिल्यानंतर इथे मला तुमच्यावरती दया येत आहे. पण इथे फक्त आणि फक्त बाबांसाठी तुम्हाला मी या घरामध्ये राहण्याची परवानगी देत आहे. पण ते सुद्धा जेव्हा तुम्ही या घरामध्ये राहाल तेव्हा मात्र मान खाली घालून राहणार आहात आणि मान खाली घालून राहिल्यानंतरच आता इथे तुम्ही इथे सगळं काही करणार आहात. समजलं? अजिबातच तुम्हाला मान वर करायची नाही, हीच तुमची शिक्षा असेल. ह्या घरामध्ये तर तुम्हाला राहता येणार आहे पण मान खाली घालून. आणि लगेचच मान खाली असं म्हणता क्षणी आता रम्या आणि वसवात्याची लगेचच मान सुद्धा प्रेक्षकांना इथे खाली गेलेली असते. खूपच धमाकेदार असा एपिसोड इथे रंगलेला असतो. आता काय माहिती पुढे कुठला ट्विस्ट आणतात आणि कशा पद्धतीने आता रम्या आणि त्याचसोबत इथे आता वसू कुरघोडी करतात आणि स्वतःला चांगुलपणा दाखवून कसं सगळं पाहणं खूपच मजेदार आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन अशा एपिसोड सोबत. तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.